तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले गुजरात म्हणजे काय पाकिस्तान नाही. आम्ही कुठे म्हणते पाकिस्तान आहे, गुजरात आमचाच आहे. पण देवेंद्रजी तुम्ही गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही हे म्हणत असाल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे काय? कशाला तुम्ही हे भेदभाव करताय? मोदीजी आम्ही इकडे सुखाने नांदतोय. अगदी 92-93 साली सुद्धा अनेक अगदी उत्तर भारतीय सुद्धा आहेत, गुजराती सुद्धा आहेत. त्यांचं रक्षण शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी हिंदू म्हणून केलं होतं. आम्ही कुठे भेदभाव केला? आम्ही नाही भेदभाव केला आणि आम्ही करणार पण नाही. हे पाप आमच्याकडनं कदापि होणंही शक्य नाही. अगदी उत्तर भारतीय सुद्धा इकडे आले असतील. या मतदारसंघात अनेक उत्तर भारतीय आहेत. मी त्यांनाही सांगतोय की कोरोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. मी कधी कुठलाही भेदभाव तुमच्याबरोबर केला होता का? कधी मला तोही दिवस आठवतोय. साधारणतः हीच 16-17 तारीख ही मार्चची आहे. 20 तारीख होती. कारण लॉकडाऊन कधी जाहीर झालं तर 20-22 मार्चला. म्हणजे ह्याच दिवसांमध्ये बरोबर ह्या आता ह्याच 14-15 तारीख काय असेल ती असेल. मी मुख्यमंत्री होतो आणि मला कळायला लागलं, पोलिसांकडनं रिपोर्ट यायला लागले की बहुतेक सगळे ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, ते रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात आलेत, मुंबईत आलेत, ते त्यांच्या गावी जाऊ इच्छितात. मी अमित शहाना फोन केला. म्हटलं अमित जी, बहुत सारे लोग जो अन्य राज्यों से यहाँ आए हुए हैं वो अपना अपने घर जाना चाहते हैं, अपने गांव जाना चाहते हैं. नहीं कैसे जाने देंगे, अभी तो उद्धव जी संभव नहीं है. म्हटलं नाही, तुम्ही स्पेशल ट्रेन द्या. आम्ही महाराष्ट्र सरकार त्याचा खर्च करतो. त्यांना सुखरूप गावी जायचंय, गावी जाऊ द्या. त्यांची संपूर्ण जी काय खर्च वगैरे काय असेल तो आम्ही करतो. नहीं मैं अभी तो पॉसिबल नहीं है. आणि मग मी त्यांना सांगितलं की लॉ अँड ऑर्डर किती गंभीर हो जाएगी. नहीं नहीं कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. आणि मग अचानक एक दिवस तुम्हाला माहिती आहे, शेवटी हा मानवी स्वभाव आहे आणि तो काही चूक नाहीये. एखादी संकट आल्यानंतर पहिले बाबा घर चलो, घरी चला. आणि मग हे सगळे असे कामगार उत्तर भारतातले, उत्तर प्रदेश मधले असतील, बिहार मधले असतील, ते लोंढेच्या लोंढे बाहेर पडले. आणि अनिल त्यावेळेला एसटीचे मंत्री होते. जवळपास 7 लाख कामगार पहिले 1 महिना 1.5 महिना ते जिथे जिथे राहिले तिथे त्यांचा कॅम्प करून त्यांना अन्न पाणी त्यांच्या आरोग्याची दखल आपण घेतली, खबरदारी घेतली. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा जायला लागले तेव्हा जवळपास 7 लाख त्या उत्तर भारतीय आणि बिहारी कामगारांना आपण आपल्या राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलं, त्यांच्या घरी सुखरूप जाण्याची व्यवस्था केली होती. त्याला म्हणतात हिंदुत्व. हे नुसतं पक्ष फोडतायत. हे पक्ष फोडेपणा म्हणजे काही हिंदुत्व नाहीये. ती तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही. आज सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना की लोकसभेबरोबर महापालिकेची निवडणूक घ्या, विधानसभेची पण निवडणूक घ्या. म्हणजे हे जे काय आमच्या राज्यामध्ये एक वादळ आणि मशाल पेटलेली आहे, एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो आम्ही. पुन्हा पुन्हा आम्हालाही त्रास नाही आणि तुम्हालाही त्रास नाही. म्हणजे एकदा एका दिवशी 1 नेशन 1 इलेक्शन. ठीक आहे, लोकसभा घ्या, विधानसभा घ्या, महापालिका घ्या. म्हणजे माझ्या मतदारांना जास्त त्रास होणार नाही. तुम्हाला सुद्धा म्हणजे भाजपला सुद्धा सारख्या सारख्या त्या राजकीय मरणे यातना नको. अरे ही निवडणूक हरलो, ती निवड, एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो. पण 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत. अरे हिंमत नाही ते सोडून द्या. पण आपल्यावरती जे काय आरोप करतात, भ्रष्टाचार भ्रष्टाचार, गेले 1.5-2 वर्ष प्रशासक नेमून त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात. एक 2-4 दिवसापूर्वी मला वाटतं मिड डे वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल बातमी आलेली आहे. 1.5-2 वर्षात जवळपास 1 लाख कोटींची मंजुरी यांनी दिलेली. 1 लाख कोटी कामं, 1 लाख कोटींची. तर तुम्ही विचार करा, हा तुमच्या आपल्या हक्काचा पैसा आहे. त्यावेळेला 2012 साली मला वाटतं सुनील तुम्ही महापौर होता. काय महापालिकेची परिस्थिती होती, काय होतं तिजोरीमध्ये? 640 कोटींनी महापालिका तोट्यामध्ये होती. आणि तुम्हाला अभिमान वाटेल, सुनील प्रभू महापौर होते, त्याच्यानंतर सलग आपले महापौर, सलग तुम्ही सगळ्यांनी आणि संपूर्ण मुंबईकरांनी मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात दिली. आणि मला अभिमान आहे की 640 कोटीच्या तुटीमधली महापालिका आपण जवळपास 90,000 कोटीच्या प्लसमध्ये आणून टाकू. आणि आता तुम्ही विचार करा, आपण 90,000 कोटी पर्यंत नेली ही, कारण त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असतो, कंत्राटदारांची काही ठेवी असतात, भविष्य निर्वाह निधी असतो, पगार असतो. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात केल्या
आणि अगदी समुद्री महामार्ग सुद्धा जो आहे कोस्टल रोड हे आपल्या शिवसेनेचं स्वप्न आपण पुरं करतोय ते महापालिका